करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपणास आपण म्हणजे कडे. इथपर्यंत आलो का? हां. हे न बोलताच विवरिजे, विवरवून विरोन राहिजे, मग अबोलण्याची साजे महापुरुषी. आता इथे त्यांनी वरच्या ओळीत असं म्हटलं आहे, करावे तत्वविवरण. विवरणाला इथे बेलसर यांनी अर्थ घेताना त्याचं चिंतन मनन करावं असा अर्थ घेतला आणि त्यांनी असं म्हटलं आहे की तत्वाचं चिंतन करावं किंवा मी कोण आहे याचं चिंतन करावं. आता विवरण शब्दाचा अर्थ विस्तार असा आहे, त्यामुळे विस्तारून तो विषय समजून घ्यावा. आता आपण त्याच्या ठिकाणी काय आपल्याला जो अर्थ आवडेल तो अर्थ घ्यायला काही अडचण नाही आहे. आणि त्यामुळे इथे करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण. आता विवरणाच्या करता असं वाटतं की संदर्भ यातल्या या पानावरच्या पहिल्या ओळीचा आहे. अन्वय आणि व्यतिरेक या दोन्हींनी आपण तत्वाचं विवरण म्हणजे तत्वाचा विस्तार किंवा तत्वाच्या विषयीची जाण आपण करून घ्यावी. कधीकधी अन्वयाने करून घ्यावी लागते की असं आहे असं आहे, कधीकधी असं नाही अशी करून घ्यावी लागते. म्हणजे तत्वाचं विवरण करताना किंवा तत्व समजून घेताना अन्वय व्यतिरेकाने समजावं. आता त्यांनी तिथे मनन करावं असं म्हटलंच आहे की त्याचं चिंतन करावं, मनन करावं. आणि ज्याला परीक्षण म्हणा किंवा आत्मशोधन म्हणा. आता शोध आणि शोधन पुन्हा वेगळं आहे. आत्मशोध आपण किती करू शकू माहीत नाही, पण आत्मशोधन म्हणजे नेमकं माझ्यातलं असणारं जे तत्व आहे त्याचं शोधन म्हणजे शुद्ध करणे. त्याला हे नाही, मग त्या तत्वाशी काय राहतं त्या दृष्टीने आत्मशोधन म्हणता येईल. आत्मशोध तो इनवर्ड जर्नी आहे. आतमध्ये म्हणजे प्रवास करावा, आतमध्ये बघत राहावं आणि आपण कुठे आहोत, कसे आहोत, आपल्या हृदयात कोण आहे, आपण आहोत म्हणजे कोण आहोत, आपल्याला चालवतो तो कोण आहे, वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न घ्यावेत असं म्हणून बेलसर यांनी इथे स्पष्टीकरण दिलं आहे. करावे तत्वविवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण. हे मात्र अगदी प्रत्येकाला आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलं आहे. की काय आवश्यक आहे तर ब्रह्माच्या निर्गुण भागाचा विचार केलाच पाहिजे. म्हणजे सगुणात राहून ब्रह्म जाणायला गेलो आणि तिथेच ब्रह्माच्या विषयीचा आनंद आम्हाला जर पुरेसा वाटला, जसा नामदेवांना वाटत होता की माझा पांडुरंग उत्तम आहे, माझ्या या पांडुरंगासारखं दुसरं कोणी नाही, त्याचं रूप, त्याचं माझ्याजवळ असणं, माझ्या कीर्तनात त्यांनी टाळ वाजवणं, माझ्यासमोर उभं राहून त्यांनी नाचणं, हे सगळं तो जोपर्यंत करतो आहे तोपर्यंतच भक्ती आहे. आणि तो माझ्याजवळ नाही, मला अनुकूल नाही, माझ्याबरोबर हिंडत नाही, फिरत नाही, मग काही त्या भक्तीचं खरं नाही. म्हणजे ते भक्तीचं जे लक्षण आहे ते इतकं सगुणाशी पक्क जोडलेलं आहे. नामदेवांचे सगळे अभंग भक्तीचे पाहिले आपण तर त्यांनी असं म्हटलं आहे की जेव्हा नव्हते वैकुंठपुर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे वैकुंठसुद्धा मला काही महत्त्वाचं नाही आहे, मला पंढरपूरच महत्त्वाचं आहे. काय जे आहे ते ह्या पंढरपुरात आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. वास्तविक पाहता वैकुंठपूर नसेल तेव्हा पंढरपूर कसं असेल, पण त्यांच्या अभंगात त्याचा महिमा गाताना त्यांनी म्हटलं आहे की जेव्हा नव्हते वैकुंठपुर तेव्हा होते पंढरपूर. तर सांगायचा हेतू असा की सगुणामध्ये रमलेल्या नामदेवांना शेवटी भगवंताला विसोबा खेचरांच्याकडे पाठवून त्यांना ज्ञान द्यावंच लागलं. कारण एका कीर्तनामध्ये नामदेव म्हणाले आता मी नाही कीर्तन करणार, कारण का तर समोर विठोबा नाचत नाही आहे. नाही म्हटल्याबरोबर त्यांनी टाळ टाकले, आता मी नाही, विठोबाला शोधायला जाऊ म्हणून निघाले. तेव्हा पांडुरंग म्हणाले की हे बघ नामदेवा, हा सगळा आधीचा प्रसंग आपण एकदा दोनदा बोललो आहे म्हणून बोलत नाही. ते म्हणाले की अरे तू असाच वागायला लागलास, तू जर असा वागायला लागलास तर म्हणाले तू या सगुणामध्ये अडकून पडशील, तर तुला गुरुच्या शिवाय काही ज्ञान व्हायचं नाही. त्यामुळे तुला गुरु केला पाहिजे, नाही तर वास्तविक परमात्मा स्वतः गुरु नसते का झाले. समर्थांचे गुरु प्रत्यक्ष रामच आहेत, त्यांनी काही दुसऱ्या कोणाकडनं गुरुमंत्र घेतलेलं नाही आहे. पण विठ्ठलांनी त्यांना गुरुमंत्र दिला नाही. ते म्हणाले हा मला गुरु समजायचाच नाही, कारण मला तो ज्या भावनेने एकरूप झालेला आहे, माझ्याशी जोडला गेलेला, त्याला असं ते गुरुतत्व म्हणून जमायचं नाही.
तर म्हणून त्यांनी त्याला पाठवलं आणि सांगितलं विसोबा खेचरांच्या इथे जा. आणि ते औंढे नागनाथला होते. त्या मंदिरामध्ये तो गेला. त्यांनी पाहिलं कसला मनुष्य हा, पायामध्ये घाणेरडे जोडे घातलेले आहेत आणि सगळे पाय नुसते, ज्याला आपण रक्तपितीच त्यांनी महारोगच वर्णन केलेलं आहे की असे ते घाणेरडे पाय, त्याचे रक्त गळत आहे, वाहत आहे. आणि ते पाय त्यांनी शंकराच्या पिंडीवरती ठेवले. नामदेव म्हणाले बाप रे, हे काय बघायला पाठवलं मला विठोबांनी. कारण आता असा सगुणाचा इतका पक्का भक्त आणि त्या शंकराच्या पिंडीवरचे याचे असले घाणेरडे पाय बघून त्यांना काय पटणार आहे. ते म्हणाले हे कठीण आहे प्रकरण. त्यांनी सांगितलं बाबा मी इथं आलो आहे, मला बघवत नाही, निदान हे पाय उचलून खाली तरी ठेव. कुठे ठेव म्हणाले बाबा पाय. म्हणाले अहो इथं पिंड नाही आहे, इथं तरी ठेवा. ठीक आहे म्हणाले. ते पाय ठेवतात तर तिथे खाली पिंड, आणि सर्वत्र त्यांनी पाय जिथे ठेवायची वेळ यावी तिथे पिंड. तेव्हा नामदेव म्हणाले हे असं कसं. त्यांनी सांगितलं अरे म्हणजे भगवंताशिवाय रीता ठाव कुठे आहे का, त्याच्याशिवाय काही रिकामं नाहीच आहे. ह्या अवकाशामध्ये परमात्म्याने आधी स्वतःला भरून घेतलं आणि मग हे आपलं किरकोळ जे चिल्लर जग आहे त्या रूपाने आपल्याला भरलेलं आहे. कारण तो सगळीकडे गच्च घनदाट भरून राहिलेला आहे आणि हे जे काही आपण आहोत हे असं कुठे इकडे तिकडे इकडे तिकडे त्यांनी विखरून हे सगळं भरून टाकलेलं आहे. नाही तर तो स्वतः याच्यात सर्व दूर भरून राहिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सगुणाची भक्ती करत भक्त राहील तोपर्यंत त्याला भक्तीचं मर्म उलगडणार नाही. म्हणून समर्थ इथे म्हणतात शोधावे ब्रह्म निर्गुण. त्यांनी निर्गुण ब्रह्माचा शोध घ्यावाच घ्यावा. म्हणजे या गुणाच्या अतीत ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे जाणून घ्यावं. पाहावे आपण असं आपण म्हणजे कळे. आपण आपल्याला पाहायचं म्हणजे काय करायचं तर हे नाही वर आपण म्हटलं तसं शेवटी अन्वय आणि व्यतिरेक ह्या दोनच गोष्टी शिल्लक राहतात. अन्वयाने तरी ब्रह्म कळतं किंवा व्यतिरेकाने तरी ब्रह्म कळतं आणि तसंच ब्रह्म समजून घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय समजणार नाही. म्हणून ते म्हणतात आपल्या ठिकाणी मी म्हणजे काय. जसं आत्मषटकामध्ये शंकराचार्यांनी म्हटलं आहे मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम, यातलं मी काही नाही. मग न वाक्पाणी पादव न चोपस्थ पायू, मी यातलं काही नाही आहे. मी ना ज्ञानेंद्रिय आहे, मी ना कर्मेंद्रिय आहे. मग म्हणाले मी काय आहे. त्यांनी प्रत्येक अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता. अहम भोजनम नैव भोज्यम न भोगता, मी ना भोजन आहे ना भोज्य आहे ना भोगता आहे. हेही स्वरूप माझ्या ठिकाणी काही नाही आहे. मी गुरु नाही आहे, मी शिष्य नाही आहे. न मे मृत्यूशंका न मे जाती भेदा, मला यातलं काही नाही आहे. हे आपल्याला इथे समर्थ हा उपाय करा असं सांगतात की तुम्ही तुमच्या ठिकाणी समजून घ्या की मी काय नाही आहे. म्हणजे मी हे शरीर नाही, अमुक नाही तमुक नाही, हे जसं म्हटलं तसं मला मृत्यू पण नाही आहे, मला जातीभेद पण नाही आहे, मला जीव म्हणून वेगळेपण पण नाही आहे. मी सर्वदूर मिळाले पाहिजे असं मी सर्वदूर भरून राहिलेलो आहे आणि माझ्या ठिकाणी मी सर्वदूर भरून राहिलेलो आहे आणि माझ्या ठिकाणी परमात्म तत्व नित्य नांत आहे. तर त्या निर्गुणाला जाणता जाणता माझ्यातलं शेवटी काय शिल्लक उरतं याचा ते म्हणतात आपल्याला थोडासा अभ्यास करा. जोपर्यंत या अभ्यासाशी आपण जात नाही तोपर्यंत आपण अलिप्त होऊ शकत नाही, तोपर्यंत आपण निर्लेप होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत निर्लेप होऊ शकत नाही तोपर्यंत या परमार्थ प्रांतामध्ये प्रवेशच होत नाही. कारण उपाधी जोपर्यंत आहे तो परमात्मा कसा दिसेल, तो नाही दिसायचा. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की शोधावे ब्रह्म निर्गुण, पाहावे आपण असं आपण म्हणजे कळे, हे न बोलताच विवरिजे. आता हे कसं आहे, हे न बोलताच विवरिजे, हे मौनानी म्हणजे आपण आपल्या ठिकाणी आपण आपला शोध घेत समजून घ्या. आता हे वरचं कसं आहे, पाहावे आपण असं आपण म्हणजे कळे. आपल्याला आपण पाहण्याकरता पद्धत काय, प्रकार कोणता, ग्रंथ कोणता, उपदेश कोणता, याचा तर आपण विचार करू. पण त्या ग्रंथातनं सगळं वाचलं पाहिलं कळलं, पण त्याच्या पुढे काय. त्यांनी पुढे म्हटलंच आहे
की असा सारखा काहीतरी तत्त्वज्ञान घेऊन बडबड 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 करत राहिला, त्याला ते तत्त्वज्ञान कळणार आहे असं नाही. उलट त्याचा अहंकार होईल, त्या ज्ञानामध्ये तो गुरफटून जाईल. एका तत्त्वज्ञानाने समाधान होत नाही म्हणून दुसऱ्याचा विचार करेल. तो कशात कसा अडकेल आणि त्यातून त्याला काय दोष उत्पन्न होतील माहीत नाही. म्हणून ते म्हणतात तो तत्त्वविवरण कमी. गोंदवलेकर महाराजांनी तर म्हटलंय, पुढे तुम्ही पेपरसुद्धा वाचू नका. करायचं आहे काय ते जगातल्या गोष्टीच्या भानगडीत पडून तुम्ही आपली तुमची साधना आणि नाम एवढं करत राहा. सांगण्याचा हेतू एकच आहे की ज्ञानाला जितकं किंवा विचारांना जितकं पसरटपण आपण आणत राहू, ज्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणतो, असं मोठ्या पातळीवरती विचार पसरवत नेला की तो विचार एकाग्र करणं फार अवघड आहे. तर अभ्यास पसरणं आणि एकाग्र करणं या दोन्हीचा का करायचा नाही करायचा. ते म्हणतात आपण साधक आहोत का की आपलं नेमकं काम काय आहे, की आपल्याला साधक म्हणून आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे का. आता आमच्यासारखा प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, कोणी भागवतकार आहे, त्याला सारखं वाचत राहिलं पाहिजे. त्याला सारखं आज काय पेपर म्हणतो, आज काय नेते म्हणतात, आज काय लोक म्हणतात, आज समाजाची नाडी आजची काय आहे, आज समाजामध्ये कशाची चलती आहे, आज कोणते शब्द पॉप्युलरली वापरले जातात. रोज आपण पाहतो, एक एक शब्द मागे जातो, एक एक शब्द नवीन येतो, काही संकल्पना नवीन येतात. आता अशा अनेक संकल्पना घेत समाज जेव्हा पुढे जातो, तेव्हा जेव्हा त्याला समाजाशी इंटरॅक्शन करायची आहे तेव्हा ठीक आहे, त्यांनी अनेक पातळीवर. पण हे सगळं करणं म्हणजे वेळेचा व्यर्थ अपव्यय आहे. कारण त्याचा लाभ काही नाही आहे. लाभ कशाचा आहे? साधनेचाच आहे. फक्त एकच आहे की करील तो उद्योग प्रामाणिकपणे केला तर ती त्याची साधना होऊ शकते. साधना असते असं नाही. परंतु जे खरे कट्टर साधनेचा विचार सांगणारे ते म्हणतात हे असल्या कोणत्या कामात साधना वगैरे होते यावर आमचा विश्वास नाही. ते मान्य करत नाहीत. ते म्हणतात भक्ती करायची तर भक्तीचं करायला बसलं पाहिजे. हे आम्ही करतो आहोत, हीच आमची भक्ती आहे. ते म्हणतात नाही, त्यांच्या मते आम्ही करतो आहोत हीच आमची भक्ती आहे हे म्हणण्याचा अधिकार फक्त ज्ञानेश्वरांना. की ज्यांचं प्रत्येक कर्म ते म्हणतात ना, ही जे आपण जे कर्म करतो म्हणजे कर्मकुसुमांची अंजुली त्यांनी सांगितलं की ती मी तुझ्या चरणावरती वाहतो, की माझं जे कर्म आहे ते तुझ्या चरणी वाहतो. त्याच्याकरता शंकराचार्यांनी जे परापूजेचं स्तोत्र रचलं आहे त्या स्तोत्रात त्यांनी म्हटलं आहे ही स्थिती कोणाची? ही स्थिती त्याचीच. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणः शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरा यद्यद कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. त्यांनी त्या परापूजेच्या स्तोत्रात म्हटलंय की आत्मात्वम गिरिजामती. आता हे कुणाकरता घडतं? जो त्या स्थितीला जाऊन पोचतो त्याच्याकरता घडतं. सामान्य मनुष्याचं सामान्य कर्म हे मी ईश्वराला अर्पण करून कर्म करतो आणि त्यामुळे जरी मला काही साधना करता नाही आली तरी आमचं कर्म हीच साधना आहे. हा जो मनुष्य आपल्या स्वतःच्या करता एक तत्त्वज्ञान निर्माण करून समाधानात असतो, भक्ती आचार्य त्याला मान्य करत नाही. ते म्हणतात तुम्ही काय कर्म करता ते ईश्वराचरणी अर्पण करा. तुम्ही काय कर्म करता ते निष्काम भावानी करा. त्या कर्माच्या फळाची अपेक्षा जशी करत नाही तशी ईश्वराच्या अधिष्ठानाने ते कर्म करता. हे जरी मान्य केलं तरीसुद्धा ईश्वराकरता वेगळी उपासना ही झालीच पाहिजे. त्यांना उपासनेशिवाय जे करतो तीच उपासना आहे हे त्यांना मान्य नाही आहे. त्यांच्या मते मग 5 मिनटं द्या, 10 मिनटं द्या, 15 मिनटं द्या, काहीही द्या, पण त्याच्या उपासनेकरता तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे. आणि म्हणून असं आहे की आपले प्रवचन करतो म्हणजे काय आपली परिस्थिती बरी आहे, जे आपण काहीतरी करतो आहोत ह्या मार्गावरती असं त्यात काही नाही आहे. म्हणून उपनिषदांनी स्वच्छ सांगितलं की मनुष्य या मार्गावरती पारायण करील, मनुष्य या मार्गावरती वाचन करील, मनुष्य या मार्गावरती पुष्कळ काही माहिती गोळा करायचा प्रयत्न करील,
मनुष्य या मार्गावरती काही साहित्य निर्माण करील, पण ते सगळं जे काही आहे तो त्याच्या कर्माचा भाग आहे. आणि भक्तीकडे जायला आणि योगाकडे म्हणजे योगानी ज्ञानाकडे जायला, या दोन्हीकडे जायला हे मार्ग मागेच राहतात. ते मानत नाहीत हे मार्ग थेट शेवटी नेतात. आणि म्हणून काहीही झालं तरी उपासना म्हणजे समर्थांना इथे आपल्याला आग्रहाने काय सांगायचं आहे, 5 मिनिटं तरी सगळी साधना बाजूला ठेवून अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करावा, सगळं सोडून द्यावं बाजू. आम्ही आपलं ठरवलेलं की एक माळ तरी जपायची, भरा 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 एक माळ जपतो आणि आम्ही उठतो. ते म्हणतात ते काही करा की न करा, त्याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही, तुम्ही आम्हाला 5 मिनिटं द्या. समर्थांनी सांगितलं आम्हाला 5 मिनिटं द्या. ती कशा करता, तुम्ही तुमच्या करता द्या. मग भले मी औषध वेळेवर घेत नाही, मी वेळेवर उठत नाही, माझ्या दिवसाला नियोजन नाही, माझी तब्येत बरी नाही, इथपासून काय विचार येईल ते येऊ दे म्हणाले. तुमच्या चुका कळू देत, तुमचं नियोजन असू दे, काय ते अनेक गोष्टी आहेत. कारण शेवटी असं आहे, अंतर्मुख होताना बहिर्मुखता माणसाची एका क्षणात काही बदलत नाही, तो एका क्षणात काही अंतर्मुख होत नाही. त्यामुळे हळूहळूच ते सुटणार आहे, ते काही एका क्षणात सुटत नाही. पण त्यांचं म्हणणं असं की हे तत्वचिंतन झालंच पाहिजे की किती आपण गुंतलो आहोत, कशामध्ये गुंतलो आहोत, कशाकरता गुंतलो आहोत, हे आपण कधी थांबवणार आहोत का, हे आपल्याला थांबवता येणार नाही आहे. मग जर हे थांबवता येणार नाही आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे. शेवटी आपल्या समस्या आणि आपण, आणि ते म्हणतात आपला शोध हा ज्याचा त्याला घ्यायचा. त्यामुळे आपला मार्ग हा आपला मार्ग आहे. त्यामुळे अमक्याने अमुक सांगितलं म्हणून मी ते केलं नाही, ते आपल्याला जुळणारं आहे असं नाही. आपल्याला जे जुळणारं आहे ते आपण करावं, त्याच्यातून काय शोधावं, त्यावेळेला ह्या सगुण ब्रह्माच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणून निर्गुणामध्ये पाहावे आपणाचं आपण म्हणजे कळे. आपण आपल्याला पाहिलं म्हणजे काय कळतं, आपल्याला जी बहिर्मुखता आणि बाह्य जगाचं जे आकर्षण आहे त्यांचं म्हणणं असं ते थोडं तरी कमी होईल, आमचं थोडं तरी उणावेल, फार नाही उणावणार. कारण शेवटी आमचा स्वभाव आहे आणि त्याला खतपाणी घालणारं आम्हाला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आम्ही त्या वातावरणात आम्ही तसेच राहू, फार बदलणार नाही. पण थोडेसे तरी बदलायला काय अडचण, थोडं आणि काय कुणाचंही थोडं बदलणं त्याला किती बदलवेल आपल्याला माहीत नाही. ते कुणालाही बदलताना किंवा काही साधना करताना बदलवून स्वतःला घेताना काम आपलं आपण करावं आणि त्याच्याकरताचा प्रयत्न शोध आपण घ्यावा. त्याचं फल तो कसं देणार आहे आपल्याला माहीत नाही, केव्हा देणार आहे आपल्याला माहीत नाही, किती प्रमाणात देणार आहे ते पण माहीत नाही. एखादा आपल्याला वरवर पुष्कळ करणारा मनुष्य दिसतो, त्याच्याशी 1-2 मिनटं बोललं की आपल्या लक्षात येतं की अरे ही जी काही आपल्याला यांच्याबद्दल साधना आणि याचा आदर होता ठीक आहे, एवढंच आहे. एखादा मनुष्य काही नसतो, तो बिचारा काही व्यवहारात इतका बुडलेला दिसतो, आपल्याला असं वाटतं या माणसाचं एकूण सगळा व्यवहार प्रपंच बघता हा काही कुठे परमार्थ मार्गात कुठे आहे असं दिसत नाही. पण त्याचे विचार, त्याची भूमिका, त्याचा व्यवहार हा जो आहे तो आपल्याला ताबडतोब जाणवून देतो की अरे या माणसाकडे पुष्कळ आहे. आणि त्यामुळे हा मनुष्य जर का योग्य, समर्थांनी म्हटलं आहे तसं, योग्य पद्धतीने साधनेच्या मार्गावरून चालेल तर फार लवकर मिळवेल, त्याला हे मिळवायला वेळ लागणार नाही. आणि त्यामुळे आमच्याकडे डॉक्टर आम्हाला नेहमी म्हणतात, माझ्या सासूबाई घरात होते त्याही खूप देवाचं करायच्या, आता मी तर प्रवचनच करत फिरते त्यामुळे प्रश्नच नाही. ते म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू. म्हणतात तुम्ही सगळे भोंदू आहात, तुमचं कसलं आलंय अध्यात्म म्हणाले, अध्यात्म नाही काही नाही. नाही खरंच आहे. विचार जर केला आपण तर व्यवहार बघता व्यवहारामधलं जितकं आकर्षण या प्रांतात असून सुद्धा आम्हाला आहे तितकं ते त्या प्रांतात नसून सुद्धा त्यांना नाही आहे. म्हणजे ते काय गणपती अथर्वशीर्ष म्हणतात, 4 वेळा म्हटलं की झालं, ते रोज काही 21 वेळा म्हणत नाही, चतुर्थीला 21 वेळा म्हणतात. बाकी त्यांना काय देवाचं करायचं आहे तेवढं करतात आणि जातात. मी त्यांना म्हटलं काय तुमची एकूण तुम्हाला गणपतीचं प्रेम आहे म्हणता, काय आहे तुम्हाला गणपतीच्या विषयी. मी ऐकले त्या दिवशीच थक्क झाले. त्यांनी सांगितलं माझा हेदवीचा गणपती माझ्या डोळ्यापुढे मला कायमच दिसतो.
मी डोळे मिटले की गणपती माझ्या डोळ्यासमोरच असतो. आता घ्या, आम्ही एवढं करतो, आम्हाला तो काही दिसत नाही. ते काही करत नाही, त्यांना म्हणजे आपण कुणाचाही अधिकार समजू नाही शकत की कोण कुठे असतो, कुणाचा अधिकार काय आहे, कुणाची भावना काय आहे, आपल्याला कळत नाही. कारण तिला काही मेजर नाही ना, तिला काही प्रमाण नाही मापायला की अमक्या प्रमाणाने ते मापलं आणि आपल्याला कळलं, असं होत नाही. आणि त्यामुळे इथे आपल्यालाच आपण समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला अजून किती चालायचं आहे, आपण किती मागे आहोत, आपण किती पुढे आहोत, का हा दुसरा नाही ओळखू शकत. म्हणून तुकाराम महाराजांनी पण म्हटलंय, सत्य असत्यासी मन केले ग्वाही, की आपल्याकडे काय आहे आणि नाही, आपलं प्लस आणि मायनस हे आपलं आपण ओळखायचं आहे. आपलं आपल्याला कळतं, आपण इथे खरे आहोत, आपण इथे खोटे आहोत, आपण इथे बरोबर आहोत, आपण इथे आळस केला, आपण या गोष्टीमध्ये काय केलं ते चांगलं झालं, या गोष्टीमध्ये आपण तितकं मन घातलं नाही, अजून करता आलं असतं ते आपण केलं नाही. पुष्कळ गोष्टी आहेत की अनेक गोष्टीमध्ये आपण जितका न्याय द्यायला पाहिजे तितका देत नाही, जितका वेळ द्यायला पाहिजे तितका देत नाही, जितकं करायला पाहिजे तितकं करत नाही. शक्य आहे म्हणून देवानी जर आपल्याला इतकी अनुकूलता दिली आहे तर त्या अनुकूलतेचा लाभ आम्ही काय घेतला असं जर मांडायला बसलो तर आम्ही नाही घेतला. आम्ही निगेटिव्ह बाजूला आहोत, आम्ही काय पॉझिटिव्ह बाजूला नाही आहोत. कारण त्यांनी एवढं दिल्यावर आम्ही कितीतरी पुढे जायला हवं होतं, आम्ही नाही गेलो. म्हणजे आम्ही तितकं प्रामाणिकपणाने नाही करत. म्हणून ते म्हणतात आपण आपल्याला ओळखलं पाहिजे की आपल्यालाच आपण जर नाही ओळखलं काय आपलं प्लस मायनस आहे, काय योग्य काय अयोग्य आहे, हे जर आपल्याला नाही कळलं तर म्हणाले हे लोकांना सांगायला लागत नाही, हे न बोलताच विवरिजे, हे काहीही न बोलताच तुम्ही तुमच्या ठिकाणी त्या तत्वाचा झाडा घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल म्हणाले की आपण काय आहोत, आपण कुठे आहोत, आपण कसे आहोत. म्हणून विवरोन विरोन राहीजे. विवरोन त्याचं विवरण म्हणजे त्याला जास्तीत जास्त स्पष्ट करत काय करावं, त्याच्यातून विरून जावं. ज्याचं स्पष्टीकरण केलं तर आपल्याला कळलं अमुक एक विचार आपल्या मनामध्ये वाईट आला, बाजूला गेला पाहिजे. तेच मी म्हटलं ना आपल्याला की अगदी संबंध जीवन साधनेमध्ये घातलेली माणसंसुद्धा आपण जेव्हा त्यांना, आता त्यांची पण साठी ओलांडली, आपण त्यांना विचारतो की तुम्ही आयुष्याचं एक ध्येय धरून, म्हणजे तुम्ही लग्न केलं नाही, आपल्या व्यवसायामध्ये अप्रामाणिक राहिला नाही, आपल्या साधनेमध्ये एवढंसं सुद्धा काही सोडलं नाही, जी वेळ म्हणजे ती वेळ, जसं म्हणजे तसंच आणि तितकं म्हणजे तितकंच, इतक्या कटाक्षाने साधना केली, काय तुमची मानसिक स्थिती आहे. ती पण माणसं सांगतात की अहो कोणत्याही क्षणी मनामध्ये वाईट विचार आला नाही, असं काही पण येतो म्हणत वाईट विचार. म्हणजे असं तिने मला एक उदाहरण सांगितलं. ती म्हणाली की आमच्याकडे एका माणसाने म्हणाली असं त्याला ते हे आपण हॉर्न आणि एक सेफ्टी मेजर गाडीला बसवून घेतो, ते म्हणाली असं बसवलं आहे, कोणती गाडी जवळून गेली, कोणत्या गाडीचा हॉर्न वाजला की त्याच्या गाडीचा हॉर्न आणि आवाज सुरू होतो. आणि म्हणाली ती गाडी आमच्याकडे खाली लावलेली, तिथून गाड्या सारख्या जातात, त्या गाडीचा म्हणाली इतका आवाज वरती येतो आणि तो आवाज इतका जोरात आहे. आणि म्हणाली मी बसले ध्यानाला की मला त्या गाडीचा आवाज, ती मी पूजा करायला लागली की आवाज, मी आरती करायला लागली की आवाज, म्हणजे आवाज नाही असं त्या गाडीचा नाही. शेवटी एके दिवशी असं वाटलं की ही गाडी एकदा म्हणाली चांगली नष्ट करून टाकावी. म्हणाली मला असं वाटलं ह्या गाडीचा चक्काचूर करावं. आणि म्हणाली मला म्हटलं की देवाची पूजा करते, आरती करते आणि देवाच्या आरतीच्या वेळी मी म्हणते ही गाडी चक्काचूर, काय म्हणाली आपलं मन आहे. शेवटी आपण कसे मनाने केव्हा कोणत्या विचारात अडकतो आपल्याला काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे आपल्याकडे विकल्परहित समाधीचा किंवा विकल्परहित स्थितीचा विचार पुन्हा पुन्हा टिकवत राहावा एवढ्याच करता म्हटलं कोणत्याही क्षणी मनात काय शिरेल आणि आम्हाला उलटंपालटं करेल सांगता येत नाही. म्हणून ते म्हणतात पाहावे आपण असं आपण म्हणजे कळे, आपण आपला शोध सारखा घेत राहावा, सतत घेत राहावा लागेल. केव्हाही तो थांबला की आपण केव्हा हळूहळू गडगडायला लागू, खाली उतरायला लागू, सांगता येणार नाही. हे म्हणून हे न बोलताच विवरिजे, हे कुणाला सांगून नाही आहे,
हे आपलं आपल्या ठिकाणी बाजूला करणं आहे. आणि विवरोन विरोन राहिजे, त्याचं विवरण म्हणजे त्याचं अधिक स्पष्टीकरण, अधिक उलगडा, आपल्या प्रत्येक वृत्तीचा उलगडा करत करत शेवटी आपण त्याच्यातून बाहेर पडणे. आता ही वृत्ती निर्माण होते. ती मला म्हणाली, अगं कसं असं होतं? म्हटलं होतं, होत नाही असं नाही. पण म्हटलं मग काय करावं? म्हटलं काही नाही, मनात विचार आल्याबरोबर त्या विचाराला दूर करून नामस्मरणाला सुरुवात करा. नाही त्या विचाराचा पुन्हा मागोवा घेत दुसरा विचार येऊच द्यायचा नाही. आला विचार की तो विचार तिथंच टाकायचा. मनात येत नाही वाईट विचार असं कसं होईल? मनात वेडावाकडा विचार येत नाही असं कसं होईल? मनात प्रतिकूल विचार येत नाही असं कसं होईल? होतं, कारण आपले इतके पूर्वसंस्कार काय काय घेऊन आलो आहे आणि किती गाठोडं मोठं आहे आपल्याला माहीत नाही. ते सगळं जर आपल्याला निचरा करायचा आहे त्याचं जर शोधनच करायचं आहे, आलेल्या विचारातनं दुसरा विचार आपण जर त्याच्याशी जोडला की आता तो विचार जो आम्ही संपवायला बसलो आहे तो तर नाहीच संपत, पण आता या जन्मात त्या विचाराला अनुकूल एक वाकडा विचार करून तो विचार आणखीन घट्ट शिक्कामोर्तब करतो. म्हणजे आणखीन एक नवीन संस्कार उत्पन्न केला. एका विचाराने नाही सुटलं, त्याच्यावर 4 विचार झाले. म्हणजे एक विचार आला, त्याच्यावर दुसरा आला, त्या 2 मिळून पुन्हा तिसरा आला, चौथा आला. असा जर प्रत्येक विचार आम्ही त्याच्या अनुषंगाने करत राहिलो तर तो विचार दृढावतो. म्हणजे आम्हाला माहीत नाही आमच्या मनात वाईट येऊन गेलेला विचार हा परमेश्वराने आमच्या चांगल्या वाईटाच्या शुद्धीकरता आहे. कारण आमचं सगळं अंतर्मन आहे, हे सबकॉन्शियस माइंड आहे. ह्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय काय भरलेलं आहे या अंतर्मनात आपल्याला माहीत नाही. असे पुष्कळ फुटकळ विचार असतील. ते फुटकळ विचार जर आतच राहिले तर त्याचं लोणचंच आहे. ते फुटकळ विचार बाहेर आले तर ते कायमचे निघून जाणार आहे. मग त्यांनी तो बाहेर येण्याकरता जर विचार दिला असेल तर त्या विचाराला खतपाणी कशाला घालावं? नाहीच घालायचं. मनात एक विचार वाईट आल्याबरोबर त्याची संगती पुन्हा आपल्या विचारांशी जोडायचीच नाही. आज आपण त्याच्या अनुषंगाने दुसरा विचार करायचाच नाही. आला विचार मोकळा सोडला. मोकळा सोडलेला विचार आपल्याला पकडू शकत नाही आणि मोकळ्या सोडलेल्या विचाराचं आपल्या मनावरती संस्काराच्या रूपाने त्याचं इम्प्रेशन किंवा ठसा उमटून राहत नाही. ठसा केव्हा उमटतो? त्याच विचारावरती पुन्हा पुन्हा विचार केला. कुणीतरी आपला अपमान केला, घडला प्रसंग. आता तो जन्मात विसरायचा नाही म्हणजे काय? आपल्याला काही झालं की त्याची आठवण होते, काही झालं की त्याची आठवण होते. त्याच्यामुळे कारण नसताना आपण एक भानगड निर्माण करून ठेवतो की आपल्या डोक्यामध्ये त्या प्रकारच्या विचारांना आपण एक चांगली जागा देतो की मग केव्हाही त्या प्रकारचे विचार येतात, केव्हाही त्या प्रकारचे विचार येतात. आला विचार सोडून दिला, आला विचार सोडून दिला. नाहीच, वाईट विचार धरून नाहीच ठेवायचं. आणि त्यामुळे आपल्या त्याचा 2 प्रकारे लाभ होतो. एक तर अंतर्मनातला वर आलेला विचार मोकळा होऊन निघून जातो. दुसरा लाभ, त्याच्याशी आपण साखळी नाही जोडली म्हणून तो विचार दृढावत नाही. आणि तिसरं म्हणजे असं की ते अंतर्मनातनं जेव्हा आपण एकेकाला बाहेर काढायला लागतो हळूहळू अशा अनेक गोष्टी बाहेर येऊन निघून जातात. म्हणजे आमचं अंतर्मन स्वच्छ व्हायला लागतं. आमच्या अंतर्मनातली सगळी जळमटं बाहेर निघून जातात. म्हणून समर्थ म्हणतात आपण आपलाच शोध घ्यायचा. आपण नाही दुसऱ्या कशाचा विचार करायचा, आपण आपलाच विचार करत राहायचा. काय केलं आपण? आणि म्हणून डायरी लिहावीशी वाटली, डायरी लिहावी. त्यांनी म्हटलं आहे तसं बसावं असं वाटलं, बसावं. काही काहींना लिहून आपण मोकळे होतो असं वाटतं. तर ती मंडळी डायरी लिहितात की बाबा आपल्या मनात असे विचार आले, असं झालं. पण काय आहे, असं लिखाण केलेलं कुणीतरी वाचलं की त्याची हे राहत नाही बरोबर. म्हणजे त्याच्यामुळे आपल्याविषयीचे गैरसमज होणं अधिक शक्य होतं. कारण आपण फार वेगळ्या भूमिकेतून ते लिहिलेलं असतं. तो काही आपला स्वभाव नसतो, ते काही आपलं मन नसतं. आपण काही तशा प्रकारचा विचार करत नाही. म्हणजे आता मला नेहमी ह्याच्या संदर्भात काय आठवतं ते सांगते. म्हणजे ते शरद उपाध्ये नेहमी सांगतात की कन्या राशीची माणसं फार संशयी असतात आणि त्यांना कुठलाही पहिला येणारा विचार हा त्यांच्या मनामध्ये कधी म्हणजे एखादा माणूस झोपला आहे, म्हणजे त्यांचंच उदाहरण तुम्हाला सांगते. म्हणाले एखादा माणूस गाढ झोपला आहे
झालं सकाळी 7ला उठतो जो उठला नाही, 7:30 वाजले उठला नाही, 8 वाजले उठला नाही. तर हा 8 वाजेपर्यंत हा माणूस उठला नाही, याचा त्यांच्या मनात काय विचार येतो, अरे 8 वाजेपर्यंत उठला नाही. त्यावेळेला दुसरा साधा म्हणजे वृषभ राशीचा वगैरे मनुष्य असेल तर तो जाई हाक मारेल आणि म्हणेल उठा आता किती उशीर झाला, अरे का नाही उठलास तू, तुझी शाळा आहे ना वगैरे वगैरे. म्हणाले हा कन्या राशीचा माणूस म्हणजे नाकाला हात लावला. जीवन म्हणजे संशय या टोकाचा असं त्यांनी म्हटलंय. मग मला म्हणायचं आपल्या पुढे असं आहे की असं खरं म्हणजे याला काही वास्तवच नाही. जर कुणाच्या मनामध्ये ही टोकाचे विचार येत असतील तर हे वेडगळच आहे. पण आपल्या मनात एखादाच विचार असा आला आणि तो विचार आपण नोंदला आणि मग तो का आला का नाही आला असा का आला याच्यावर आपण स्पष्टीकरण लिहून ती कुणाच जरी हातात डायरी पडली तर तो मनुष्य म्हणेल काय मनुष्य हा विचार करतो, भयानकच आहे, म्हणजे डेंजरस आहे हा माणूस. हे त्याला आपल्याबद्दलची जी नसलेल्या भूमिका आहेत त्या भूमिका निर्माण होतात आणि पुन्हा खरं सांगू का लिहिण्याने पुन्हा तो विचार दृढ होतो. हां, मोकळा होत नाही तो. पुन्हा आपण त्याला एक डॉक्युमेंटेशन करतो त्याचं, पुन्हा ते लिहून ठेवलं की ते पुन्हा एकदा वाचलं लिहावून पाडून टाकलं ते आणखीन चाललं. असं पण करणारे लोक आहेत ना, लिहून फाडणारे लोक आहेत. म्हणजे आता मी आप्पांच्याच डायरीतला एक प्रसंग सांगते आपल्याला. आप्पा म्हणाले की मला ज्या काळामध्ये स्तुतीची अपेक्षा कधी केली नाही पण कुणी स्तुती केली म्हणून मला बरं वाटलं नाही असं नाही, मला बरं वाटायचं. म्हणाले की लोक म्हणाले तुमचं हे काव्य छान आहे, लोक म्हणाले तुमचं हे व्याख्यान छान झालं आहे, की म्हणाले मला बरं वाटायचं. तर असाच एक प्रसंग त्यांनी तो लिहिला, त्याच्या त्या डायरीत लिहिला होता की ज्या प्रसंगी लोकांनी सांगितलं की अहो आयुर्वेदाचं विचारायचं आहे, तुम्ही अनंतरावांना विचारा, ते तुम्हाला अधिकाराने सांगतील काय आहे ते. आणि म्हणाले मग मी ते मांडलं. मग ते माझ्या सरांना सगळ्यांनाच म्हणजे ज्यांना ज्यांना ते ऐकलं त्यांना ते आवडलं, वेगळा विचार नवीन आहे, पुष्कळ कौतुक झालं. त्यांनी ते घरी येऊन लिहून ठेवलं. ते म्हणाले की आज माझ्या लक्षात आलं की मला कुणी स्तुती करावी असं वाटत नाही, हे प्रामाणिकपणे मी समजतो की नाही मला अशी अपेक्षा कुणी स्तुती करावी, पण कुणी केली तर मला बरं वाटतं असं मला वाटत होतं. पण म्हणाले नुसतं बरं वाटत नाही, खूपच बरं वाटतं. तर ते म्हणाले याचा अर्थ असा आहे. आणि मग त्यांनी ते 2-4 तुकडे त्यांचे त्यातले ठेवलेले आहेत. तर त्यांनी त्याच्यात म्हटलं आहे की म्हणाले मी माझ्यानंतर लक्षात आलं हे जे काही माझ्या मनात यायचं ते मी लिहायचो आणि मग मी ते फाडून टाकून द्यायचो. की मला असं कधी कधी वाटायचं की हे लिहूनच मोकळं करावं, म्हणजे आपल्या मनातला तो विचार पूर्ण बाहेर जाईल. पण यांनी म्हटलंय तसं पाहावे आपण असं आपण म्हणजे कळे हे न बोलताच विवरिजे. हे काही झालं ना तरी हा आपला एकट्याचा प्रवास आहे, हा सहसा दुसऱ्याशी शेअर करू नये, शक्यतो करू नये. कारण आपण आपल्या ठिकाणी आपण आपल्याला त्या भूमिकेतनं संपवू शकतो. म्हणजे आपण त्याला छेद देऊन तो विषय संपवून टाकू शकतो. दुसऱ्याशी आपण बोललो की त्याचं पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन झालंच आहे, त्याची पुन्हा एक नोंद त्या माणसाच्या मनात का होईना झालीच आहे. त्याला इतकं महत्त्व आपण देऊच नाही. जेव्हा माणसाला वाटतं ना की आपल्या मनातलं दुसऱ्याशी आपल्याला बोलावंसं वाटतं, कशाला बोलावंसं वाटतं? आपलं मन तितकं चांगलं जे सुदृढ करायला पाहिजे की ज्यामुळे कुणाशी तरी बोललं की बरं वाटतं ही भावना गेली पाहिजे. कुणाशी तरी बोललं की बरं वाटतं कशाकरता? आनंद मिळवण्याकरता. हे नक्की म्हणजे माणसाने माणसाशी बोलावं, कारण आपली स्थिती काही मौनाने आनंद मिळवण्याची नक्की नाही आहे. आपण काही मोठे अधिकारी नाही. त्यामुळे आपल्याला माणसं पाहिजेत, काहीतरी कोणाशी तरी इंटरॅक्शन पाहिजे, काही कम्युनिकेशन पाहिजे, आपल्याला सगळं पाहिजे, एकमेकांचा सहवास पाहिजे कोणाशी. पण जे पाहिजे आहे त्याच्यामध्ये कुठे गॉसिप आहे, त्याच्यामध्ये कुठे मला असं वाटलं मग तुला कसं वाटलं, मग ते अमुक घरातल्या अमुक प्रसंग घडला बघ ना, मला तुला सांगायचंच होतं, ते मला काही पटलं नव्हतं. कशाकरता ह्या गोष्टी आपण वाढवतो? काय आहे ते तिथल्या तिथे सोडून दिलं. मग भेटावं कशाकरता? केवळ आनंदाकरता भेटावं. एकमेकांच्या भेटीत जर आपण आनंद शोधला तर आपलं अंतर्मन अधिक निकोप बनतं, आपलं अंतर्मन अधिक सुदृढ बनतं. हे जे सगळं आहे ना हे आपण भेटलं की ते ब्रुडिंगच आहे. वेगवेगळ्या प्रकारांनी आपण त्याची कुरकुर 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 सगळे उद्वेग आपले चालू राहतात.
तर त्यांनी जे सांगितलं आहे तसं खरं म्हणजे न बोलता बिवरीची. आणि खरं थोडा जर पेशन्स ठेवला ना, समर्थांच्या शब्दात सांगायचं तर सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाय. तो अगदी अगदी अल्प. आपण जर नाही ही गोष्ट कोणाला सांगायची, म्हणजे आपल्याला गंमत म्हणून सांगते की जेव्हा जयंतराव नारळीकरांनी या 2-4 मुली बघितल्या, त्यानंतर मंगल आताची म्हणजे नारळीकर म्हणजे ती पहिली मंगल राजवाडे, तर ती एक मुलगी आणि त्यांच्या आईला पटलेली एक मुंबईची मुलगी होती. ती खूपच देखणी होती आणि त्यामुळे त्या म्हणाल्या बघ हिच्यापेक्षा मला तिचं. ते म्हणाले नाही, ही जास्त क्वालिफिकेशन वाईज मला ही मुलगी जास्त आवडली वगैरे. तर मग त्यांनी त्या दोन्ही मुली बघितल्या आणि त्यांनी त्यांना सांगितलं मंगलताईंना की एक माझी अशी इच्छा आहे, मी तुम्हाला काहीतरी सांगितलं आहे, आता हे 2 दिवस काही कोणाला सांगू नका, असं त्यांनी तिला सांगितलं की तू काही हे कोणाला 2 दिवस सांगू नको. आता ती 2 दिवस ते मनात खरंच ठेवते का नाही ठेवते हे त्यांना पाहायचं होतं. त्यांची टेस्ट होती ती, त्यांना काय वाटलं होतं आपल्याला माहीत नाही. पण त्यांनी 2 दिवसानंतर त्याचा शोध घेतला की खरंच हिने कुणाला, आणि उलट आहे की एखाद्याने सांगितलं हे कुणाला सांगू नको की तर माणसाला सांगण्याची इच्छा फार लवकर होते. तसं हे समर्थांचं वाक्य आहे की न बोलताची विवरीची. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की न बोलता कुणालाही न सांगता त्याचं विवरण कर, स्पष्टीकरण कर किंवा त्याला विस्तार कर आणि ते विस्तारून संपवून टाक. म्हणजे ते तुझ्यापुरतं ते संपवून टाक. असं म्हटलं की आपण जास्त सजग होतो की नाही आता एवढी तरी गोष्ट आपल्याला सांगायला पाहिजे, अमुक सांगितलं की आपल्याला बरं वाटेल. आणि म्हणून ते आपल्याला पुन्हा सांगतात विवरोन विरोन राहिजे. ते म्हणतात आपल्या मनाशी तर आपण स्पष्टीकरण करावंच करावं, पण त्याबरोबर त्या विचाराच्या आपण बाहेर येण्याकरता त्याचा प्रयत्न करावा. मग त्याच्याकरता असं एक माझ्या मनातलं एक नेहमीचं उदाहरण आहे की लहान मुलं असतं ते नेहमी तोंडात बोट घालतं. आई त्याला सवय लागू नये म्हणून सारखं त्याचं तोंडातला अंगठा बोट बाहेर काढते आणि तरी ते मूल बोट पुन्हा तोंडात. आणि झोपायची वेळ त्याला कळतं आता आई आपल्या तोंडातलं बोट काढते म्हटल्यावर ते लहान 1.5 महिन्याचं असो 2 महिन्याचं असो त्या मुलाला इतकं कळतं ते आपल्या अंगावरचं दुपटंच तोंडावर घेतं आणि त्याच्या आत ते आपलं बोट. म्हणजे आपलं मन जे आहे ना हे असंच आहे की त्याला कुठेतरी अशाच ज्या गोष्टी खूप चांगल्या नाही आहेत किंवा जे आपल्याला नको आहे, जे टाकावं आहे असं वाटतं ते टाकता येत नाही, त्याला त्याच्यामध्येच रमायला आवडतं. म्हणजे एखादा दुःखी विचार आहे त्या विचारात रमायला आवडतं, एखादा काहीतरी निंदाव्यंजक विचार आहे त्याच्यात रमायला आवडतं, एखादा त्रासदायक विचार आहे कुणाच्या विषयी काहीतरी येणारा विचार त्याच्यात रमायला आवडतं. वास्तविक हे जे काही आहे ते समर्थ म्हणतात आपल्याला ज्या क्षणी कळलं हे चांगलं नाही आहे त्याच्या बाहेरच यायचं, त्याच्यात नाहीच राहायचं. आणि विशेषतः बघा म्हणजे साधारण 50-55च्या काळामध्ये जेव्हा हार्मोनल चेंजेस होतात तेव्हा कितीतरी विचार आहे की ज्याचं शरीर अगदी हेल्दी आहे निरोगी आहे त्यांच्यावरती कदाचित त्या वृत्तीचे परिणाम त्या ग्रंथींचे परिणाम कमी होत असतील किंवा जो सतत व्यायामात आहे त्याच्यावर परिणाम कमी होत असतील. पण आपण काही स्त्रिया अशा बघतो की त्या बिचाऱ्या हैराण होऊन जातात, इतका त्यांना त्रास होतो आयुष्यातनं उठणं, त्यांचं ब्लड प्रेशर वाढणं, त्यांना नॉर्मल आयुष्य न मिळणं, घाबरणं, किती प्रकारांनी झोप उडणं, अनेक गोष्टी घडतात. तर त्याच्यातून सुद्धा बाहेर यायचं तर ज्याचं त्यालाच यावं लागतं, त्याच्याशिवाय काही करू शकत नाही, दुसरा कुणीही तिथे मदत करू शकत नाही. तसं प्रत्येक विचाराचं आहे, प्रत्येक वृत्तीचं आहे, प्रत्येक काळाचं आहे. म्हणजे मी म्हटलं तळवलकरांना, म्हटलं सर हे आपण नेहमी असं म्हणतो की हे मेनोपॉझल स्टेजमध्ये हे असं होतं, म्हणजे काय होतं? तेव्हा त्यांनी सांगितलं, मला ते उत्तर खूप आवडलं, ते सगळ्याला उपयुक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. ते म्हणाले की जेव्हा हार्मोनल चेंजेस सुरू होतात तेव्हा बुद्धी जाणते की आता हे जे तारुण्य आहे हे हळूहळू आता ऱ्हासाकडे चाललेलं आहे. त्यामुळे कळतं की जसं ते बुद्धीला कळतं किंवा ती जसं ते स्फुरण ते येतं
त्याबरोबर ते स्वीकारायला मन तयार नसतं. आणि शरीर जे आहे ते त्या दिशेने वाटचाल करतच राहतं. त्याला तुम्हाला पाहिजे आहे का नाही आहे हा प्रश्न म्हणाले येत नाही. शरीराला शरीराला ज्या त्या समस्या आहेत त्याच्यातून त्याला वाटचाल करावी लागते, पण मन त्या वाटचालीला तयार होत नाही. त्यांना म्हटलं पण हा असा विचारच मनात येत नाही. ते म्हणाले तुम्हाला कुठे कळतं, हा सगळा झगडा अंतर्मनावरती आहे, हा तुमच्या वरच्या वृत्तीवर येईलच असं नाही आहे. आणि त्यामुळे ते म्हणाले की शरीर आणि अंतःकरण यांच्या झगड्यामुळे होणारा हा त्रास आहे म्हणा. या झगड्यातून बाहेर यायला म्हणाले कल्याणीबाई तुमचं तुम्ही ध्यान करा, नाहीतर आणखीन काही तुमचे मार्ग अवलंबा. पण म्हणाले हे शरीरात घडतं आणि मग ते स्वीकारायला जो काळ लागतो तो अंतर्मनाला ज्याचा जितका काळ त्याला तितका त्रास, असं त्यांनी त्याचं उत्तर दिलं आहे. हे एका विशिष्ट काळाचं सोडून द्या, पण खरंच असं आहे की शरीराला तर व्यवहारातली कामं करत राहावीच लागतात. जी काही कामं आमच्यापर्यंत येऊन पोचली आहेत किंवा जी आमची कर्तव्य म्हणून आहेत ती आम्हाला करावीच लागतात. त्या कर्तव्याच्या बाबतीत आम्हाला काही चालढकल करता येत नाही किंवा आम्ही काहीच करू शकत नाही. पण रोज त्याचा कंटाळा, रोज त्याची तक्रार ही जर आमच्या मनात असेल, आम्ही झोपेतून उठतानाच जर आमच्या प्रत्येक कामाबद्दल आम्हाला निगेटिव्हिटीच असेल, नकारात्मकच असेल आमचा विचार, तर ते सगळं माणसाला त्रासदायक. म्हणजे ह्या अध्यात्माच्या पातळीवर त्यांनी म्हटलं आहे की माणसाला उद्वेग, माणसाला दगदग, माणसाला त्रास, माणसाला मानसिक त्याचं शोषण हे या पातळीवर होतच होतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की, आणि खरं सांगायचं तर म्हणून गीताकारांनी या आध्यात्मिक पातळीवर असणाऱ्या माणसाच्या मनाची एकच खूण किंवा एकच लक्षण दिलेलं आहे, ते म्हणजे अखंड प्रसन्नता. मनाची प्रसन्नता आपली जाते आहे हे ज्या क्षणी कळतं त्या क्षणी आपल्याकडे संतुलन नाही हे आपण समजूनच घ्यावं. आणि ज्या क्षणी जाते त्या क्षणी ते पुन्हा मिळवायचा प्रयत्न करावा. आणि कोणत्याही परिस्थितीत मनाची प्रसन्नता जाता कामाच नाही. आमचं मन प्रसन्नच राहिलं. आता हे काम कर, आता कसं करायचं, रेटेल तसं रेट, कसं करायचं त्याचा भाऊ नाही, त्याचा प्रसंग तोच आहे, पण त्याचा विचार मात्र पॉझिटिव्ह साईडनीच झाला पाहिजे. मनाला हलवता कामा नये, मन हलता कामा नये. कोणत्याही स्थितीमध्ये तो विचार पॉझिटिव्हलीच झाला पाहिजे. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात, येणाऱ्या वाईट विचारातून बाहेरच विरून टाकायचा. जसं मीठ आहे पाण्यामध्ये विरघळून जातं, त्याचं अस्तित्व शिल्लक राहत नाही, तितकं आम्ही मनाने त्या वृत्तीला संपवून टाकायचं, नाहीच वृत्ती ठेवायची. म्हणून ते म्हणतात मग अबोलण्याची साजे महापुरुषी. आणि म्हणून ते आता विषय वेगळीकडे नेतात. ते आपल्याला सांगतात की आम्ही जे आहोत काय इतके बोलतो, आम्हाला काय एवढी माणसांची गरज वाटते, कारण आम्ही आमच्यात परिपूर्णतेने रमू शकत नाही म्हणून. आणि ते म्हणतात महापुरुषांच्या बाबतीमध्ये मौन त्यांना शोभा देतं, कारण खरंच ते मौनात राहू शकतात, कारण त्यांचा संवादच नाही आहे. आमच्या मनाकरता आम्हाला आत तरी संवाद आमच्याशी करावा लागतो. आम्हाला आतला झेपत नाही म्हणून आम्ही बाहेरच्याशी करतो की नाही बाबा आपल्याला आत काही झेपत नाही आहे. आपल्याला बाहेर 4 लोकांना गोळा खावत आम्हाला कसं तरी वाटतंय, तू ये भेटायला, तू ये भेटायला, आपण सगळ्या भेटू, आपण बाहेर जाऊ, आपण सिनेमाला, काहीतरी करून आपण त्याच्यातनं बाहेर यायचा प्रयत्न करतो. ते म्हणतात महापुरुष हे असे आहेत की त्यांना असं काही करावंच लागत नाही. त्यांना ना संवाद लागतो, ना त्यांना त्यांच्या मनाशी बोलावं लागतं. जे घडतं ते घडतं, ते तसंच पुढे घडत जातं, त्यांचं मन हलत नाही. आणि म्हणून गीताकारांनी म्हटलं आहे ईश्वराची आमच्यावर कृपा आहे. याचं गमक काय, याचं लक्षण काय, तर प्रसाद असतो प्रसन्नता. आमच्या अंतःकरणाची अखंड प्रसन्नता हेच त्याचं गमक आहे. शब्दाची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती, हे तो आले आत्मप्रचिती प्रत्यक्ष आता. आता त्यांनी आत्मानुभवी पुरुषाकडे नेलाय विषय, आता आपल्याकडे ठेवला नाही. शब्द म्हणाले इथे निशब्द होतात, श्रुतींना सुद्धा त्याचं वर्णन करता येत नाही,
म्हणून श्रुती त्याला नेती नेती म्हणतात. हे तो आले आत्मप्रचिती. आता प्रत्यक्षच झालं म्हणून प्रत्यक्ष आता म्हणाले की आता आत्म्याची प्रचितीच प्रत्यक्ष झाली. प्रचित आलिया अनुमान हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. आता हे आणखीन पुढचं आपल्याला पण ते उपयुक्त आहे. काही लक्षात आलं आपल्या की आपण कसं म्हणतो की अमुक एक केलं की खरंच बरं वाटतं. अमुक एक आम्ही वाचन केलं, 1-2-3 दिवस आम्ही चांगले एकत्र राहिलो, चर्चा केली, बसलो, आमचं मन खरंच चांगलं झालं. म्हणजे आम्हाला हा एक मार्ग चांगला आहे की ज्याच्यामुळे आमचं मन प्रसन्न राहतं, आमचं मन प्रसन्न होतं असं आम्हाला वाटतं. असं वाटलं, तो प्रसंग घडला, तो अनुभव आला. आता काय करतो म्हणाले, प्रचित आलिया अनुमान. आता ज्याच्यामुळे आनंद झाला ते अगदी मन मोकळेपणाने स्वीकारणं की अरे ह्यानी मला हे दिलं, या प्रसंगाने दिलं, या व्यक्तीने दिलं, या घटनेतून घडलं, काय जे असेल ते. पण म्हणाले ते सरळ सरळ स्वीकारणं आणि त्याच्यातून आपला आनंद वाढवणं हे सोडून मनुष्य त्याच्यावरून काहीतरी निष्कर्षच काढत बसतो की हा म्हणजे तो प्रसंग घडला म्हणून त्याचा काही संबंध नाही. हो, मला त्यावेळी बरं वाटलं म्हणजे बरं वाटलं, त्या प्रसंगामुळे वाटलं नाही, तो मनुष्य असा बोलला म्हणून वाटलं नाही, मला अमुक एक मिळालं म्हणून. अरे कशा करता मिळालं म्हणून वाटलं म्हणून मोकळा होणं कशा करता. तर नाही, ते म्हणतात की माणसाला ही सवय झाली की तो चांगल्या गोष्टीचं सुद्धा तिरकंच अनुमान काढतो, चांगल्या गोष्टीच्या ठिकाणी चांगलेपणाने थांबत नाही. आणि ते म्हणाले आलिया अनुमान. प्रचिती आली तरी अनुमान काढतो की आता आपल्या लक्षात आलं की आपण तिखट नाही खाल्लं की आपल्या पोटाला त्रास होत नाही, आपण उशिरा नाही जेवलो की आपला दुसरा दिवस अधिक चांगला जातो. आता ह्याची नाही, पण आपण नाही, तसं काही नाही, मला काय, मला अजून पसतं, मला काही फरक पडत. म्हणजे मनुष्य जे घडलं आहे ते काही मान्य करायला तयार होत नाही. ते म्हणतात त्याच्यावरून तर तिसरेच निष्कर्ष काढतात. हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. आता त्यांनी आपल्याला शिवी घातली आहे. ते म्हणाले हा तुमचा दुराभिमान आहे स्वतःबद्दलचा की हे मला कळलं, मला कळतं तेच बरोबर आहे. म्हणजे वयाप्रमाणे सुद्धा मी बघते की जे जे घडत जातं ते स्वीकारायला माणसं तयार नाही होत. की त्यांना असं वाटतं नाही नाही मला काही होत नाही, नाही नाही मला काही झालंच नाही. ते माझी आई आता 87 वर्षाची आहे, तिला आता अमुक एक काम होत नाही, तिला म्हटलं ना अगं तू आता हे करू, नाही नाही मला येतं करता, मला काही त्रास नाही, मी करू शकते. मग म्हटलं चल मग आपण जाऊया. कसे जाऊया सांग. आणि आत्ता नको, आता मी थकली आहे. म्हणजे ह्या ज्या आपल्यानं खोट्या कल्पनांमध्ये जगण्याची, माणसाला त्या भ्रमामध्ये सुखात राहण्याची जी एक काय म्हणू आपण प्रातिभासिक सत्तेचा भाग आहे हा, की त्या प्रातिभासिक सत्तेमध्ये रमायचं की नाही नाही मी जाऊ शकते, पण आता असं आहे त्याची थिअरी काय मांडतो माणूस, तत्वज्ञान काय करतो, नाही मी कुठेही जाऊ शकतो, पण असे आता कुणाला त्रास द्यायचा आपण. या वयात प्रत्येक माणसाला ज्याची त्याची व्यवधान आहे, त्यांना त्रास देऊन आपल्याला काही कुठे जायचं नाही. असं नाही, आपण आपल्या घरी राहू. मग आता समोरचा म्हणाला चल बाहेर, आता नको, कारण आपली ताकद नाही हे माहीत असतं, पण आपल्याला होत नाही असं नाही म्हणायचं, मला दुसऱ्यांच्यामुळे होत नाही हे म्हणायचं. म्हणजे माणूस नेहमी आपल्याकडनं काही कमी आहे किंवा आपल्याला जमत नाही हे तो स्वीकारायला तयार होत नाही. ते म्हणतात हा आपला दुराभिमान आहे. आणि म्हणून तरी आता मी अज्ञान मज काहीच न कळे. आता म्हणाले हे अज्ञानाने, या दुराभिमानाने आपल्याला काही समजत नाही. मी लटिका माझे बोलणे लटिके. आता हे केव्हा यावं, हे जेव्हा आम्ही आता आम्हाला ते दुसऱ्या बाजूने सांगतात की आम्ही आत्मपरीक्षण करायला लागल्यावर हा पहिला विचार येतो की अरे आपण अज्ञानाने खूप गोष्टी करतो, आपल्याला नाही कळत. आता तुम्हाला सांगते ना, आम्ही परवा आमच्या 43वे सूत्र आहे समाधीपादाचं पतंजली योगसूत्रात, तर त्या सूत्रावरती आम्ही जेव्हा वाचत होतो तोपर्यंत, मी इथे बोलले असेल नसेल मला माहीत नाही, पण तोपर्यंत त्या विकल्प शब्दावरती इतका कधी गंभीरपणे विचार केला नव्हता. आता इतकं पक्क लक्षात आलं, म्हणजे एका शब्दाच्या विवरणामधून आपल्या मनामध्ये दुसऱ्या माणसांनी असं का वागलं, दुसऱ्यांनी असा का विचार केला,
हेच बरोबर आहे, असं का वागत नाही, हा विचारच निघून गेला. का निघून गेला म्हणजे केव्हा कोणती गोष्ट आपल्या डोक्यामध्ये लक्कन उजेड पाडेल काही सांगता येत नाही. कारण त्यांनी एवढंच म्हटलं आहे की आम्ही सगळेच विचार करतो किंवा आम्हाला सगळ्यांनाच जे ज्ञान होतं कुणालाच यथार्थ ज्ञान होत नाही. आम्हाला प्रत्येकालाच अज्ञानातून ज्ञान होतं. म्हणजे मला जे ज्ञान झालं आहे ते सुद्धा एका बाजूने अज्ञानच आहे. दुसऱ्याला झालेलं ज्ञान अहो तिला काही कळत नाही आहे, खरं म्हणजे ते तिच्या हिताचं नाही असं मला वाटतं. कारण त्याचं ज्ञान मला आहे अशी माझी समजूत आहे. ते तिच्या दृष्टीने ते तिचं ज्ञानच आहे आणि ते तिच्या हिताचंच आहे. आता हा जो त्यांनी म्हटलंय नाही ते जे मोठे पुरुष आहेत किंवा जे श्रेष्ठ पुरुष आहेत ते मौन का राखतात, ते म्हणतात ज्याचं त्याला उलगडेल. आणि आपल्यासारख्यांना ते अधचल गगरी छलकत जे आहे तसं अर्धवट पाण्याने भरलेला घडा पुष्कळसारखा आवाज करतो तसं आहे ते, की जो अर्धवट आहे त्याला असं वाटतं नाही नाही ते मला कळलं आहे ते दुसऱ्याला कळलं, ते मला कळलं आहे ते दुसऱ्याला कळलं पाहिजे. आणि त्याच्यातून तो मनुष्य जे बोलतो ते एक दिवशी त्याच्या प्रत्ययाला येतं की अरे हे आपलं अज्ञान आहे, हा आपला वेडेपणा आहे. म्हणजे मी माझंच सांगते आपल्याला की आमचे प्रशांत अय्यंगार आजारी पडले, त्यांना ते पुष्कळ हाताचं झालं. काय म्हटलं अहो सर हे असं झालं तसं झालं, काय विचारू नका, रोज जाऊन ते अमकं औषध घ्या तमकं पुस्तक वाचा. जसं काही त्यांच्या आजारपणाची सगळी जबाबदारी अय्यंगार कुटुंबाने माझ्यावरच दिली. ते सारखं आपलं हे कर ते कर ते कर झालं आणि नंतर ते पुष्कळ बरे झाले वगैरे. पुन्हा एकदा त्यांचं फ्रॅक्चर झालं, काय काय झालं. म्हटलं आता ह्या माणसाचं कठीण आहे बा. आणि हे सगळं कशा करता, आपल्या डोक्यात काही वाईट विचार आहे म्हणून नाही, पण तुम्हाला सांगते की पहिल्यांदा जेव्हा त्यानं योगाच्या क्लासमध्ये पाहिलं तेव्हा पहिला जो माझा भाव निर्माण झाला, मी म्हटलं आधी हे अय्यंगार आमचे गुरुजी की ज्या माणसाने झगडून ह्या योगविद्येला काहीतरी प्राप्त करून घेतलं आहे, ज्याला बिचारा काही शिक्षण नाही, अन्न पाणी खायला नाही, अत्यंत कुपोषित मुलगा आमचे गुरुजी. म्हणजे काय एका वेळेच्या जेवणाकरता 14 मैल चालत जाऊन ते लोकांना आसनं शिकवत असत. का तर कोणी पैसे नव्हते देत, त्यांना तिथे फक्त जेवायला देत होतं, जेवणच मिळत नाही. डेक्कन जिमखान्यावरती त्यांना आपल्या गोखल्यांनी आणलं तर जिमखान्यावरती ते म्हणाले मला PYC वरती राहायची सोय केली की इथं राहा आणि असलं घ्या. पैसे कोण देत आहे, राहण्याची सोय केली, काहीतरी थोडी खाण्यापिण्याची सोय केली. ते म्हणाले मला दाढी करायला सुद्धा PYCच्या ग्राउंडवर पडलेल्या तुटक्या ब्लेडनी मी दाढी करत. इतकी ज्यांची अवस्था, त्या अय्यंगारांनी इतकं मिळवलं, त्यांच्या घरी या मुलाचा जन्म झाला. मी म्हटलं केवढं ना भाग्य. बरं त्यांची ज्या वयाच्या 22व्या वर्षी त्यांची आई गेली, ज्या क्षणी आई गेली त्या क्षणी आईच्या प्रेमाने या मुलांनी त्या दिवशी जेवण टाकलं. ते आता 60 वर्षाचे आहेत, माझ्याहून म्हणजे ते 63 वर्षाचे, माझ्याहून 1 वर्षांनी मोठे. आजवर ते आयुष्यात जेवत नाही, हो फक्त दूध आणि फळं. काय निष्ठा आहे, आईवरचं प्रेम. आई आपल्याला सोडून गेली तर आपल्याला जेवायचं नाही. आणि आंबा सोडला आवडतं फळ म्हणून, म्हणजे फळात पुन्हा आंबा खातच नाही, बाकीची फळं आणि दूध घेतात. तर सांगायचं म्हणजे त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर मी म्हटलं या माणसाला एक कोणीतरी शापित असा मोठा योगी, योगभ्रष्ट योगी आहे की एक चांगलं घर बघून हा आलेला आहे. बरं कुठे जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कोणात हे करायचं नाही, मिसळायचं नाही, आपण बरं आपला अभ्यास बरा, आपला योगाचा एकूणच सगळा अभ्यास. तर जेव्हा हा ॲक्सिडेंट झाला आणि हा सगळा त्रास, मी म्हटलं ना त्यांना हे द्या सुरू केलं, तर नंतर मला असं वाटलं आता गेलं या माणसाचं सगळं, आता लिखाण गेलं, आता बुद्धी. मी नेहमी म्हणायची प्रशांत तुम्ही अगदी जिनियस आहे, तुम्ही कोणत्या तरी वयात एकदा लिखाणाला सुरुवात करा, त्याच्याशिवाय हे सगळं डॉक्युमेंटेशन होणार नाही जे तुमचं ज्ञान आहे त्याचं. आता म्हटलं या माणसाचा हात गेला, या माणसाचं शरीर आता सगळं गेलं. त्यावेळी त्यांना एवढं हैराण केलं. मला घरी डॉक्टर नेहमी सांगायचे, अगं म्हणाले कल्याणी तू काय त्या प्रशांतला 4 वर्षाचा मुलगा समजते काय, म्हणले त्याला उपदेश करत राहते. शेवटी त्या अय्यंगारांनी कंटाळून माझ्याशी बोलणं सोडलं. ते म्हणले कल्याणी बाई अहो
मला सुद्धा कळतंय माझं काय जे हित आहे ते. का तुमचा एवढा जीव तुम्ही पाखडताय मला कळत नाही. पण तुम्हाला सांगते मधला इतका काळ त्यांचा वाईट गेला, 8-9 वर्षाचा काळ वाईट गेला. आणि आता हे सगळं सांगतेय काय, ते सगळं मागे पडलं म्हणून सांगते. आज त्यांची जी पुस्तकं आली आहेत बाहेर, इतकी सुंदर पुस्तकं आहेत. आत्ता तर 9-10 पुस्तकं अनेक भाषांमध्ये तर आलीच आहेत, पण आता केवळ योगसूत्रावरती 1800 पानांचं मोठं पुस्तक येतं आहे. त्याचा एक भाग आला तो त्यांनी काल परवा मला त्यांचा फोन आला, मला म्हणाले कल्याणीबाई हे सगळं पाठवतं आहे, वाचा आणि मला सांगा कसं आहे ते. मला डॉक्टर जायचं त्याला फार उपदेश करायला जाऊ, तुला वाचल्यावर काय सांगायचं आहे ते थोडक्यात सांग, नाही तर पुन्हा 8 वर्ष तुझं भांडण होईल. नाही, सांगण्याचा इथे काय हेतू आहे ह्याच्याकरता सांगते. तरी आता मी अज्ञानं माझं काहीच न कळे, तेव्हा कळत नाही आपल्याला. त्या अज्ञानामध्ये आपल्याला काही मलाच कळतंय असं वाटतं, पण प्रसंगातनं गेलो की मला काही कळत नाही हे कळायला लागतं. म्हणाले ही स्थिती केव्हा येते, आत्मपरीक्षण केल्याशिवाय येत नाही. आपण आपलं परीक्षण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही स्थिती आपल्याला येऊ शकत नाही. आपल्याला सगळ्या जगाचा कैवार घेऊन मलाच सगळं कळतं आहे असं करून जर व्यवहार करायला लागलो तर जग काही तुमच्या तंत्राने चालण्याकरता बसलेलं नाही आहे, पण ती तुमची बुद्धी आहे. आता कसं म्हणजे जसं त्यावेळी मला प्रशांत अय्यंगारांनी दूर केलं तसं बिचारे इतक्या वर्षानंतर म्हणाले कल्याणीबाई काय, म्हणजे माणसं किती चांगली असतात. म्हणाले कल्याणीबाई काय आहे, काय तेव्हाचा काळ वाईट होता माहीत नाही. म्हणाले ग्रहमान प्रतिकूल होतं त्यामुळे असं घडलं. म्हटलं देवानारायणा, हा मनुष्य याच्या बाजूनी पुन्हा इतकं चांगलं बोलतोय. तो काही म्हटला नाही की बाई तुम्ही काय बोलत होता याच्यामुळे मी बोलत नव्हतो असं काही म्हटलं नाही. त्यांनी म्हटलं माझं ग्रहमान प्रतिकूल होतं म्हणून म्हणाले हे सगळं असं घडलं. सांगायचा हेतू असा आहे की चांगली माणसं चांगलीच असतात, मोठी माणसं मोठीच असतात. आपलं अज्ञान अज्ञानच असतं. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे समजा मी अज्ञानी आहे, मला काही कळत नाही, मी लटिका, माझे बोलणे लटिके, मी खोटा, माझं बोलणं खोटं, मी लटिका, माझे चालणे लटिके, मी माझे अवघेची लटिके काल्पनिक. म्हणजे हे सगळं माझ्या कल्पनेने उभं केलं आहे. हे करायची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. माझं मुळीचं नाही ठाव, मला काही स्थान नाही. आध्यात्मिक पातळीवर पण घेता येतो त्याचा विचार, पण व्यवहारामध्ये आपल्याला जाणवतं की आपण आपलं 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 मी माझं माझं मोठेपण, मला कुणीतरी नोटीस केलं पाहिजे, मला कुणीतरी त्याची दखल घेतली पाहिजे, हे मी केलं आहे हे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. अनेक अनेक कॉम्प्लेक्स, अनेक गंड ज्याला म्हणतो, कधी सुपिरियरिटी कॉम्प्लेक्समधनं आलेले, कधी इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्समधनं आलेले पण असतात. आणि मग ते म्हणतात की माझे बोलणे अवघेची वाव. म्हणाले हे माझं जे बोलणं आहे ह्याला काही बेस नाही, म्हणजे ह्याला पाया नाही, ह्याला काही दृढ प्रतिष्ठा नाही, अधिष्ठान नाही. हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटकी. का, म्हणजे आपण काही बोलायला का जाऊ नये, कारण आपण जे काही बोलतो ते काही मोठं सत्य नाही. आपण जे काही बोलतो ते काही नेहमी फक्त हिताचं आहे. ते बोलायचं काम संतांचं आहे ना, कारण त्यांचं बोलणं जे आहे सहज बोलणे हितोपदेश, ते सहज बोलतात पण आमच्या हिताचं बोलतात. आम्ही बोलतो मनात आलं म्हणून बोलतो, मनाला वाटलं म्हणून बोलतो. म्हणून ते इथे सांगतात की तुमच्या बोलण्याला वजन का नाही, कारण तुम्ही प्रकृतीतले आहात, तुम्ही प्राकृतिक आहात. प्रकृती लटकी आहे, मिथ्याच आहे. मग तुमचं बोलणं कसं सत्य होऊन टिकेल, नाही टिकणार. त्यामुळे जास्त भानगडीत न पडणं हे अधिक बरं, असं समर्थांनी आपल्याला सांगितलं की उगाच उद्योग करत बसू नका, उगाच नसते प्रपंच करू नका. प्रकृती आणि पुरुष या दोहीच जेथे निरास. ते म्हणाले प्रकृतीही टिकत नाही, पुरुषही टिकत नाही, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. हेच जर दोन्ही टिकत नाही तर मी कुठे टिकणार आहे, मीही टिकणार नाही आहे. जेथे सर्वही अशेष झाले तेथे विशेष कैचे आले. जिथे सगळंच लयाला जातं, जिथे सगळंच नाश पावतं, तिथे माझं वैशिष्ट्य काय टिकतं, काही टिकत नाही, माझंही विशेषता राहत नाही. मी मौनी म्हणता भंगले मौन्य जैसे. आता त्यांनी दृष्टांत आपल्याला दिला. ते म्हणाले कसा दृष्टांत दिला,
की मी मौनी आहे, म्हणजे मी मौनात आहे, मी बोलत नाही, असं बोलल्यातच मौन संपलेलं आहे. म्हणजे मला कळून मी दुसऱ्याला काहीतरी सांगतो आहे, यातच माझं अज्ञान प्रकट झालेलं आहे. आणि हे जे अज्ञान आहे, हे अज्ञान शेवटी नष्टच पावणार आहे, ते टिकणार नाही आहे. जर प्रकृती आणि पुरुषच टिकणार नाही आहे तर हे अज्ञान कसं टिकेल? म्हणून आता मौन्य न भंगावे, करून काहीच न करावे. म्हणून आता काय व्हावं? मी आपल्याला शेवटचा उपदेश केला आहे की व्यवहारामध्ये सुद्धा जरुरीपेक्षा जास्त बोलू नये. व्यवहारात सुद्धा बोलू नये, कामाच्या पुरतं तेवढंच बोलावं आणि त्याच्यापेक्षा जास्त भानगडीत पडू नये. मौन जे आहे ते मौनानीच व्यवहार, म्हणजे आता मौन्य न भंगावे, जे जरुरीपेक्षा जास्त व्यवहारात न पडता योग्य तो व्यवहार करावा, त्याच्या पुढे करून काहीच न करावे. आणि जो काही व्यवहार केला आहे त्या व्यवहारात यत्किंचित गुंतून पडू नये. यत्किंचित नाही म्हणजे आपण दुसऱ्याला म्हणतो किंवा म्हणत नाही की बा हे आपण केलं, हे आपण दुसऱ्याला सांगत नाही, पण आपल्या मनातल्या मनात सारखं हे आपण चांगलं केलं, हे आपण चांगलं केलं, हे आपण केलं, हे आपण केलं. ते म्हणाले हे कुठलं आलंय मौन तुमचं? हे तुम्ही तुमच्या ठिकाणी न करून, म्हणजे दुसऱ्याला न सांगून तुम्ही 100 वेळा सांगताच आहात. म्हणून ते म्हणतात की न भंगावे, आता करून काही न करावे. म्हणजे काहीही केलं तरी केलं आणि संपलं, केलं आणि सुटलं, त्याच्यामध्ये आपण आता पुन्हा त्याचा गुंता वाढवू नये. असो न निशेष नसावे विवेक बळे. आपण सगळा व्यवहार करत राहावा, पण आपण त्या व्यवहारात कुठेही नसावं. आपण त्या व्यवहारात आपल्याला गुंतून घेऊ नये. विवेकाच्या बळाने, म्हणजे शहाणपण यावं, की आपण शहाणपणाने काय करावं, या भानगडीत आपण पडू नये की नाही याच्यापेक्षा जास्त ह्या कामाचा एवढा संबंध आहे, तेवढ्या संबंधापुरतं बोलणं, तेवढ्या संबंधापुरता संपर्क, विषय संपला. ते म्हणतात सगळे व्यवहार करावेत पण कोणत्याच व्यवहारात अडकू नये. आणि हा अध्याय